हैदराबादला जायला मला दुपारी 2ची दादरहून ट्रेन होती, म्हणून मी घाई करत वेळेच्या आधीच स्टेशनला येऊन पोहोचलो. पण ट्रेनने तिच्या सवयीप्रमाणे तासभर उशीर केलाच. फायनली ट्रेन आली, पण आत गर्दी असल्यामुळे मी बसायला जागा शोधू लागलो. तासभर उभा राहिल्यानंतर मला एक जागा मिळाली, तीही वरच्या सीटवर. प्रवास हा लांबचा होता, त्यामुळे बसून खूप कंटाळा येत होता आणि माझ्याकडे करण्यासारखंही काही नव्हतं. फायनली 12 तासाचा प्रवास करून मी पोहोचलो तेलंगणा राज्यातील विकाराबाद स्टेशनला. रात्रीचे 2 वाजलेले आणि स्टेशनला भयान शांतता होती. त्यात मी एकटाच चालत होतो. ह्याआधी माझं हैदराबादला येणं झालेलं, पण कुठे फिरायचा विचार नाही आला कधी डोक्यात. त्यामुळे ह्यावेळी ठरवलं की कुठेतरी फिरून घेऊया. त्यामुळे मी अनंतगिरी हिल्सला चाललेलो. आजूबाजूला सगळी लोकं झोपलेली आणि मलाही झोपायचं होतं, पण झोपू कुठे हे कळत नव्हतं. त्यात थंडी वाजत होती, ती वेगळीच. फायनली एक सीट बघून मीही पडलो आणि झोपून गेलो. पहाटे 6 वाजता उठून थंड वातावरणात मस्त कॉफीचा सुरका घेतला आणि निघालो पुढच्या प्रवासाला. तर आता मला इथून जायचं आहे अनंतगिरी हिल्सला, पण तिकडे जाण्यासाठी ना माझ्याकडे कोणती बस जाते की नाही हेही नाही माहिती, आणि मी नाही ऑटोवाला. आता मी विचारलं तर तो मला बोलतो की 500 रुपये बोलतो एकाचे जाणं येणं. तुला नेणं आणि तुम्हाला नेऊन परत आणून सोडणार इकडे 500 रुपये. मी बोलतो भाई या तर बजेटच्या बाहेर चालला आहे खूप. तर मग त्याला जाऊ दे बोललो आणि बघूया आता चालत चाललो आहे पुढे. बघूया काय मिळतं आहे का दुसरं वाहन एखादं. पुढे जाऊन मला इथल्या लोकल्सकडून तिकडे जाणाऱ्या बसबद्दल कळालं. भूक खूप लागलेली, त्यामुळे मी पहिला जाऊन नाश्ता केला. काही वेळातच बस ही आली आणि मी निघालो माझ्या डेस्टिनेशनला. वाटेत दिसणाऱ्या सुंदर निसर्गाचा आनंद घेत मी पोहोचलो अनंतगिरी हिल्सच्या जवळ. इथे पोहोचल्यानंतर मला कळालं की या बसवाल्याने मला अनंतगिरी हिल्सपासून खूप पुढे आणून सोडले. त्यामुळे आता मला परत मागे जायचं होतं. यार मला ना इथल्या लोकांची भाषा बिलकुल कळत नाही, पण काय माहिती बघा आता मला ते बघा तुम्हाला दिसतं तिकडे माणसं, ती माणसं म्हणजे खूप खूप आपुलकीने मला विचारतात की कुठे जायचे, कसं जाणार आहेस. लांब आहे ना खूप ते अनंतगिरी, म्हणजे आता इथून जर तुम्ही बघाल ना एकदम लांब, तर तिकडे ते अनंतगिरी हिल्स आहेत, तर तिकडे जायला खूप लांब आहे ना इथून. मला ते बोलले की तू बसनी जा. तब्बल पाऊण तास चालून फायनली मी पोहोचलो अनंतगिरी हिल्सच्या पायथ्याला, जिथून आता खरा ट्रेक चालू होणार होता. अनंतगिरी टेकड्या हे तेलंगणा राज्यातील विकाराबाद जिल्ह्यातील एक निसर्गरम्य ठिकाण आहे. या टेकड्या अराकू व्हॅलीच्या रस्त्यावर असून हैदराबादपासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर आहेत. उस्माननगर आणि हिमायतनगरसाठी या टेकड्या मुख्य पाण्याचा स्रोत आहेत. तेलंगणा प्रदेशातील घनदाट जंगलांपैकी हे एक मानले जाते. या जंगली प्रदेशात अनंतगिरीचे एक प्रसिद्ध मंदिर देखील आहे, जे मुसी नदीचे उगमस्थान आहे. ट्रेकिंगसाठी आणि साहसी प्रेम करणाऱ्यांसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. हे दक्षिण भारतातील सर्वात प्राचीन मानवी अधिवास क्षेत्रांपैकी एक मानले जाते. प्राचीन गुहा, मध्ययुगीन किल्ल्यांसारख्या इमारती आणि प्राचीन मंदिर या क्षेत्राचा इतिहास दर्शवतात. तुम्हाला आता हे जे मी माझ्या मागे जे दृश्य आहे ना, त्याची सुंदरता फोनमधून इतकी दिसण्यात नाही येणार, पण जर तुम्ही प्रत्यक्षात बघितलात ना तर हे खरंच खूप सुंदर दृश्य आहे माझ्या मागचं. तुम्हाला तिकडे ती पोरं वगैरे दिसत आहेत का? ही बघा, ही आता पार त्या पलीकडच्या व्हॅलीमध्ये आहेत.
म्हणजे इथे मधात ही व्हॅली आहे, त्याच्या पलीकडच्या डोंगरावर ती लोकं आहेत. खरी जी ट्रेल आहे ना ती बघा तिकडून सुरू होते, कारण की तिकडूनच मला बरेच जण बघा येताना दिसत आहेत, दिसली कार वगैरे तिकडून खरं तर मला वाटते ट्रेलची सुरुवात आहे. पुढे गेल्यावर मला काही मुलं भेटली ज्यांनी मला वॉच टॉवरकडे कसं जायचं हे सांगितलं. तर मित्रांनो बघा मला आत्ताच ती जी मुलं भेटलेली बघा मला मी दाखवलं तुम्हाला, त्या मुलांनी सांगितलं की इथून आता जिथे मी पोहोचलेलो ना तो खरं तर एंड पॉईंट होता म्हणजे या ट्रेकचा, आणि आपण शॉर्टकटमधून डायरेक्ट तिकडेच गेलो. तर आपल्याला आता तसं न करता त्यांनी मला रस्ता सांगितला आहे, त्यांनी मॅपवर दाखवलं की ही ट्रेल अशी करत तुम्हाला टॉपला जायचं आहे. मग त्यानुसारच मी टॉपला चाललो. टॉपवरून अजून सुंदर दृश्य बघायला मिळतं. सोडून चालू ठीक आहे, वर जाऊन जरा फोटोज वगैरे घेऊया. Look more awesome than I think. वॉच टॉवरहून इतका सुंदर नजारा पाहून तर कोणही या जागेच्या प्रेमात पडेल. समोर सुंदर डोंगरांची चादर, त्यात समोर मोरही या निसर्गाचा आनंद घेत होता. इथे खूप सारे मोर होते, त्यामुळे माझीही त्यांना बघायची इच्छा होऊ लागली. काही फोटोज वगैरे मला कॅचअप करता येतील. बघा ना इथे प्लास्टिकचा कचरा वगैरे सगळं खाऊन फेकलेलं दिसतंय. येतात लोक पण कचरा का फेकतात मला कळत नाही. जीते जी तेरा हो सकाना. इकडे पण दिसले काय ते बघा मोर दिसला काय. ओ 2 आहेत ते बघा, उडी मारून चाललेत. आय थिंक इथे लोक पाणी प्यायला येतात. मोरांना बघून झाल्यानंतर आणि खूप सारी भटकंती केल्यानंतर आता वेळ होती ती परत जाण्याची. तर आता आपल्याला इथून बघा, इथून सरळ आपल्याला आता सरळ चालत चालत ना पुढे मोकळा रस्ता आहे त्या दिशेने जायचं आहे, आणि तिथून मग वॉच टॉवरच्या दिशेने. निसर्ग हा माझ्यासाठी कायमच एक आवडीचा विषय राहिला आहे, आणि खूप दिवसांनी इथे येऊन मला स्वतःच्या अजून जवळ आल्यासारखं वाटत होतं.
जो भी है सब मेरा। अरे बापरे, चला आता आपल्याला इथून उतरत उतरत खाली जायचं आहे. कुठेही आपल्या स्वभावाने न बदलणाऱ्या लोकांनी इथेही चांगलाच कचरा करून ठेवलेला दिसत होता. हे बघा हे बघा हे बघा, दिसतंय? मी ना आता मगाशी तिकडून ट्रेल करत करत खाली उतरत होतो, तर तिकडे मला ना काही फ्रेंड्स मिळाले जे म्हणजे असं ते पण जॉबला सुट्टी वगैरे घेऊन आलेले माझ्यासारखेच, आणि आलेले मुलं मुली वगैरे व ते मस्ती करत होते. आणि ते मला बोलले की तू ना आमची रील बनव म्हणून, आणि ते कोणते तरी त्यांचं ते साऊथचं कोणतं तरी गाणं होतं, मला माहीत नाही. आणि मग माझे थोडा वेळ मी अगोदर माझं शूट करत होतो, सिनेमॅटिक शॉट्स वगैरे घेत होतो, पण ते आले आणि ते बोले भाऊ आमची पण व्हिडिओ काढ, आमची पण व्हिडिओ काढ. माझ्या व्हिडिओच्या मध्ये ते नाचक वगैरे लागतो, व्हिडिओग्राफी करतो. तर मग ते बोले सांग चॅनल सांगतो, आम्ही सगळे मिळून तुझ्या चॅनलला सबस्क्राईब करू. मग दिलं माझ्या चॅनलचं नाव शोधून त्यांना. तिकडून मी कसा तरी असा फिरत 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 तिकडे कुठेतरी गेलो, आणि तिकडून डोंगर वगैरे चढून वर गेलो. म्हणजे भलतीच माझी ट्रेल मी वेगळीच ट्रेल बनवली. खरी ट्रेल अशी आहे, इथून लोक असे चालत 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 तिकडे जातात, आणि तिथून मग ट्रेल करत 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 वर तिकडे डोंगरावर चढतात, आणि मग फिरून आहे तसं तिकडे वॉच टॉवर वगैरे आहे, आणि तिकडे एंड पॉईंट आहे त्या साईडला. असा इथून ट्रेक आहे. ट्रेक पूर्ण करून आल्यानंतर मी इथल्या मंदिराचेही दर्शन घेतले. तर मित्रांनो, आजची ही व्हिडिओ हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंटद्वारे मला नक्की कळवा. तुमच्या लाईक केल्याने मला अजून काम करण्याचं मोटिवेशन मिळतं. त्यामुळे व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. भेटूयात अजून एका ॲडव्हेंचर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र.